प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम मालिका जबरदस्त टर्निंग पॉइंटवरती आलेली आहे. मालिकेमध्ये मात्र आतापर्यंत आपण जे काही पाहत आहोत त्या गोष्टी मात्र आता एकदम वेगळ्याच घडलेल्या आहेत. म्हणजे आपण पाहिलंय की सरोगेट मदरचं प्लॅनिंग आता यशस्वी झालेलं आहे आणि आता या सगळ्यामध्ये म्हणजे आर्याच्या पोटामध्ये आपलं आणि नंदिनीचं बाळ वाढत आहे. या कारणास्तव आता मात्र इकडे स्वतः आता जीवाला तिच्याबद्दल बरंचसं काही वाटतंय म्हणा, किंवा आता आपलं बाळ सुखरूप असावं असं वाटतंय म्हणा. आणि याच सगळ्या प्रोसेसमुळे मात्र आता पार्थला संशय आलेलं आपण पाहिलंय. आणि इथेच मात्र आता इकडे पार्थला जो संशय आलाय तो खरा आहे असं त्याला वाटतंय. त्याला यातलं काहीच माहित नाहीये, पण त्याच गैरसमजुतीच्या पोटी सगळ्यांच्या समोर आता इकडे जीवा आणि आर्या यांचं वेगळं सत्य आलेलं आहे. नक्की काय घडलंय, कसं घडलंय आणि हे सत्य समोर आल्यावरती मात्र आता घरचे सगळेजण कशा पद्धतीने रिॲक्ट झालेले आहेत सगळं या व्हिडिओमध्ये मात्र आता सविस्तरपणे पाहूया. छोटासा व्हिडिओ अजिबात चुकवून. इकडे आपण पाहिलंय की काव्या आता हे सगळं करते म्हणून चिडलेली मानिनी मात्र आता आपला विश्वास किती आहे नंदिनीवरती हे दाखवत असली तरी नंदिनीला मात्र आता मेल्याहून मेल्यासारखं झालेलं आहे. म्हणजे आता आपण इतका चुकीचा विचार करतोय आणि या सगळ्यामध्ये आपल्यावरती विश्वास ठेवून आई आता इतकं सगळं बोलतायत आणि त्यानंतर जर का त्यांना समजलं की या सगळ्यामध्ये आपण आता त्यांच्याशी इतकं मोठं खोटं बोललोय तर काय होईल. नंदिनीला मात्र आता स्वतःलाच वाईट वाटतंय, कारण एक धक्का आता इकडे मानिनी पचवलेला आहे तिने, पण त्यापेक्षा दुसरा आता मोठा धक्का तिला जर का बसला आणि या धक्क्यामध्ये मात्र आता तिला काही झालं तर नाही मी ते काही करू शकत नाहीये. पण आत्ताच्या घडीला मला आता एकाच वेळेला आई आणि त्याचबरोबर काव्या यांना जपायला पाहिजे असा आता ती विचार करते आहे. आणि त्याच वेळेला ती रूममध्ये आल्यावरती ती आता सांगायला लागते, जीवा काहीही झालं ना तरी एकदा का काव्याची डिलिव्हरी लवकरात लवकर झाली ना की त्यानंतर मात्र आता आपण या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी घरच्यांना माफी मागत सगळं सांगायचं. जीवा म्हणतो, तू एकटी का माफी मागशील, मी आहे ना, मी या सगळ्यामध्ये काही झालं तरी सुद्धा माफी मी मागेन, तुझा ह्याच्यात काही दोष नाहीये. आणि या सगळ्यामध्ये दोष कोणाचा असेल तर तो फक्त नियतीचा दोष आहे. काहीही झालं तरी नियती प्रत्येक वेळेला आपल्यासोबत ही अशा प्रकारचे नाही खेळ खेळू शकत असं म्हटल्यावरती ती आता सांगायला लागते, बरोबर आहे तुझं जीवा, पण तरी सुद्धा मला काय वाटतं माहितीये का, आपण या सगळ्यामध्ये मात्र आता हा आपल्या मनामध्ये जो काही संभ्रम हे चालू आहे ना हे सगळं दूर ठेवून आता मात्र सगळ्या घरच्यांना सगळं सत्य सांगायचं, फक्त डिलिव्हरीपर्यंत थांबायचं. आणि त्याच वेळेला मात्र आता घरामध्ये एक गोष्ट घडलेली आहे आणि ती म्हणजे इकडे आता काव्याचं ओटी भरण्याचा प्रोग्राम. आणि त्या ओटी भरण्याच्या प्रोग्रामला मात्र आता आर्या सुद्धा आलेली आहे. इकडे तोपर्यंत आपण पाहतोय की आता आर्याला म्हणजे आर्या खरं तर तिला होत असेल क्रेविंग काही खाण्याची म्हणा किंवा आता अजून काही हे करण्याची, पण तिला क्रेविंग पेक्षा जास्त आता इकडे सहवास हवा असतो, तो म्हणजे स्वतः आता जीवाचा. आणि जीवाचा सहवास हवा असण्यासाठी ती आता प्रत्येक वेळेला काही ना काहीतरी नाटक मात्र करतच बसलेली असते. आणि त्याच वेळेला तिला आता गरम गरम वडापाव खायची इच्छा झालेली आहे. आणि त्यानंतर मात्र आता जीवा तिला सांगतोय, काय हवे तुला, वडापाव पाहिजे का, काही झालं तरी सुद्धा तुझी प्रत्येक इच्छा आता पूर्ण करायची जबाबदारी माझी असं म्हटल्यावरती ती म्हणते, मग काय करायला सांगणार आहेस ना, बाळाचा बाबा आहेस तू. हा म्हणजे मी आई नसले तरी सुद्धा आई नंदिनी असली तरी तुमचं बाळ आहे ना, त्यासाठी तुम्हाला क्रेविंग माझे पूर्ण करावेच लागणार आहेत असं म्हणत ती आता जीवाला भरीस पाडते आहे. आणि त्याच वेळेला मात्र आता इकडे पार्थ हे सगळं पाहताना आपण पाहिलेलं आहे. पार्थ प्रत्येक वेळेला मात्र आता म्हणजे एकदाच नाही, पार्थने याच्या आधी सुद्धा ह्या गोष्टी पाहिलेल्या आहेत आणि त्यामुळे पार्थला जरा ह्या गोष्टी जरा ऑकवर्ड पण वाटत आहेत आणि थोड्याशा विचित्र सुद्धा वाटत आहेत. आणि त्याचमुळे तो विचार करतोय, काय चाललंय काय याचं, म्हणजे आता नंदिनी प्रेग्नंट आहे आणि हा हे सगळं भरवणं वगैरे आर्याला का करतोय, नाही काहीतरी गडबड आहे या सगळ्यामध्ये. मात्र आता याच्यावरती लक्ष ठेवायला पाहिजे, याच्या डोक्यामध्ये काय चाललंय, हा आता नक्की काय विचार करतोय असं म्हणत पार्थ पूर्णपणे या फंक्शनमध्ये त्याच्यावरती लक्ष ठेवून आहे. आणि पार्थ ज्या वेळेला त्याच्यावरती लक्ष ठेवून आहे आणि त्याच वेळेला मात्र आता इकडे पार्थच्या लक्षात आलंय की हे दोघं जण एकमेकांच्या जरा जास्त जवळ येत आहेत. नाही काहीही झालं तरी सुद्धा मला आता ही गोष्ट म्हणजे कुणाला सांगू,
कुणाला सांगून उगाच तमाशा करण्यापेक्षा मी आता ही गोष्ट स्वतः आधी शहानिशा करतो. मी स्वतः शहानिशा करतो आणि त्यानंतर मगच आता मी काय करायचं तो विचार करतो. आणि त्यावरती मात्र आता इकडे सांगायला लागते, आर्या खरंच मी हे वडा खाल्ला ना, मला इतकं छान वाटतंय ना, आणि खरं तर मला असं वाटतंय की आतून माझं बाळ आता काहीतरी खायला मागतंय म्हण, किंवा आता या सगळ्यामध्ये काहीतरी त्याला होतंय असं आतून हालचाल करते. आता खरं बघायला गेलं तर इकडे जीवा बाळासाठी किती आणि कसा वेडा आहे ही गोष्ट याच्या आधी सुद्धा आपण पाहिलेली आहे. म्हणजे आता ज्या वेळेला इकडे आपण पाहिलंय की ज्या वेळेला मात्र आता नंदिनीचं बाळ गेलंय हे त्याला समजलंय, आणि त्यावेळेला म्हणजे आतमध्ये जायचं, इकडे स्टोर रूम मध्ये जायचं, ते बाळाचा पाळणा हलवणं, हे सगळा प्रकार इकडे जीवाने केलाय. यामुळे आपल्या लक्षात एक गोष्ट येते की जीवा या सगळ्यामध्ये इमोशनली मात्र आता त्या बाळासोबत खूपच अटॅच झालेला असतो. आणि त्याचमुळे मात्र आता ज्या वेळेला इथे बोलायला लागते आर्या की मला असं पोटामध्ये बाळ लाथ मारते म्हणा, किंवा हालचाली होत आहेत, त्यावेळेला त्याला कंट्रोल होत नाही, काही झालं तरी सुद्धा माझ्या बाळाची पहिली लाथ ही मलाच ऐकायची आहे. आणि त्यावरती मात्र आता तो सांगायला लागतो, एक काम करूया, आपण आता वरती जाऊया, मला हे सगळं ऐकायचं आहे. आणि हे असं म्हटल्यावरती इकडे आता पार्थचं डोकं फिरलंय. पार्थच्या लक्षात येत नाहीये की नक्की काय चाललंय, म्हणजे ह्या दोघांचा अफेअर चाललंय का? मगापासून मी यांच्यावरती लक्ष ठेवून आहे, पण यांच्यावरती लक्ष ठेवून असताना आता त्याच्या गोष्ट एक लक्षात आलेली आहे की नाही, काहीतरी गडबड आहे, आणि हे दोघं जण चाललेत तरी कुठं. आणि म्हणूनच पार्थ आता त्यांच्या मागोमाग आलेला आहे. ज्या वेळेला पार्थ त्यांच्या मागो येतोय आणि त्यावेळेला मात्र आता त्याच्यासोबत काव्या सुद्धा मागून येते. आणि काव्या सांगायला लागते, पार्थ कुठे चाललात तुम्ही? आणि यावरती पार्थ म्हणतो, काही नाही, मला ही आर्या तुमची जरा आता डाऊटफुलच वाटायला लागले. आणि त्यावरती ती म्हणते, आर्याचं काय डाऊटफुलपणा? आणि त्यावरती तो सांगायला लागतो, आत्ताच मी जीवा आणि त्यावेळेला मात्र आता तो सांगतो, हो तुमची आर्या, ही आर्या प्रत्येक वेळेला काही ना काहीतरी करतेय. मी मगापासून बघतो आहे की आता ती जीवाच्या सोबत आहे. मगापासून ते वडा खात होते, मग जीवा तिला घेऊन वरती आला, आणि त्याच वेळेला तिकडे आता मानिनी आलेली आहे. काय चाललंय काय तुमचं दोघांचं? म्हणजे आता ही आर्या आणि जीवावरती गेलेत. आणि त्यावरती नंदिनी तिकडे आले. नंदिनीला समजलेलं आहे की कोणत्या कारणास्तव जीवा आता वरती गेला असेल, पण जीवाला खरं तर स्वतःवरती कंट्रोल करता आला पाहिजे असं सुद्धा नंदिनीला सारखं वाटत असतं. कारण आता तिला कुठेतरी या सगळ्यामध्ये वाटत आहे की खरंच या सगळ्यामध्ये जीवाला मात्र आता आपल्या जवळ खेचण्यामध्ये यशस्वी होत आहे ती म्हणजे आर्या. आणि म्हणूनच नंदिनीला खूप वाईट वाटते. आणि त्यावरती मात्र आता मानिनी म्हणते, नाही असं काही नसणार आहे, आर्याची काहीतरी असेल म्हणून तो तिकडे गेला असेल. असं म्हटल्यावरती मात्र आता नंदिनी सांगायला लागते, हो आई नका चिंता करू. पण त्यावरती मात्र आता इकडे पार्थ सांगायला लागतो, ठीक आहे, आपण बघूया तर या दोघांचं चाललंय तरी काय. आणि आता जरा न जीवाचे कान ओढलेच पाहिजेत. म्हणजे आता तुझ्या लक्षात येतंय का, काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये मात्र आता म्हणजे जीवाला थोडंसं विचार तर करायला पाहिजे की नाही, की आता आपलं लग्न झालंय, आपली बायको आहे, आणि असं असताना आपण आता कशाबद्दल काय बोलतोय, कुठे बोलतोय, ही गोष्ट त्याच्या लक्षात यायला पाहिजे. म्हणून आता हे सगळेजण वरती काय चाललंय हे पाहण्यासाठी निघालेले. समोर जे दृश्य आलंय ते पाहून सगळेजण हादरलेत. नंदिनी यांना थांबवायला निघालेली आहे खरं तर, कारण नंदिनीला माहिती आहे की समोर जाऊन काय दृश्य आता पाहायला मिळणार आहे ते. पण या सगळ्यामध्ये बाकी कुणीच थांबायला तयार नसल्या कारणाने मात्र आता काव्या, इकडे मानिनी आणि त्याचसोबत पार्थ आता तिकडे निघालेले आहेत. आणि आपण पाहतोय की आता इकडे आर्याच्या पोटाला कान लावून इकडे जीवा जे काही पाहतोय ते बघून सगळ्यांना खूप मोठा धक्का बसलाय. आणि मानिनी सांगायला लागते, काय चाललंय हे सगळं? आणि त्यानंतर मात्र आता नंदिनी तिकडे आले. नंदिनीला हे दृश्य अजिबातही आवडलेलं नाहीये आणि नंदिनी सुद्धा आता चिडलेली आहे. आणि त्याच वेळेला मात्र आता इकडे मानिनी रडायला लागते. ती सांगायला लागते, काय चाललंय हे? म्हणजे आर्या प्रेग्नेंट आहे आणि आर्या आणि ह्यांचं अफेअर आहे, काय चाललंय काय? पार्थ म्हणतो, एक मिनिट, आपण कोणत्याही कन्क्लुजन पर्यंत पोहोचूया नको, आपण आता सगळं जीवाशी बोलूया. नंदिनी सांगते, नाही असं काही नाहीये. त्यावरती मात्र आता मानिनी म्हणते, तू गप्प बस. तू प्रत्येक वेळेला मात्र आता नवऱ्याची बाजू अशी घेत राहिलीस ना तर मूर्खासारखी तू इथेच बसून राहशील, ते काही नाहीये. मला आता सत्य समजलं पाहिजे आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने जीवाला सगळ्याचा जाब विचारला जाणार आहे. आणि ज्या वेळेला जीवाला जाब विचारणार त्यावेळेला जीवा आता नक्की काय सांगणार,
कसं सांगणार आणि या सगळ्यामध्ये नंदिनी आणि जीवा कशा पद्धतीने एक्सप्लेन करणार की आपलं बाळ आर्याच्या पोटामध्ये वाढत आहे, का वाढत आहे, सरोगेट का केलंय, हे सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळणार आहेत. पण या सगळ्यामध्ये मालिका एका वेगळ्या टर्निंग पॉइंटवरती येणार आहे आणि इथेच सगळी उत्तरं समोर येणार आहे.